चला नमस्कार मित्रांनो. आपल्याला सरळ सेवेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, ती म्हणजे जलसंपदा विभागची भरती 2026 ची येऊ ठेपलेली आहे. आणि या जलसंपदा जी पदभरती आहे ही जवळपास 14,000 पेक्षा अधिक जागांसाठी ही जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये येत आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. त्यामुळे या जाहिरातीकडे सगळ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2026 ही आता सुरू होणार आहे आणि या संदर्भात मार्चमध्ये अपडेट येणं हे अपेक्षित आहे. आणि असं म्हटलं जातं टेंटेटिव्हली 10 मार्चपासून याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होण्याची शक्यता सांगितली गेली आहे. त्यामुळे मेगा सरकारी भरती जाहीर होणार आहे मार्च 2026 पासून. याची जी प्रक्रिया आहे ही सुरू होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि मार्चमध्येच याच्या संदर्भातली जाहिरात निघून अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहेत. राज्य शासनाच्या वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट महाराष्ट्र WRD मार्फत काय 2026 साली मोठ्या प्रमाणात गट क आणि गट ड या संवर्गातील पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कोणत्यासाठी आहे? गट क आणि ड साठी ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये आपल्याला पदसंख्या ही जवळपास 14,000 प्लस आहे. 14,051 पदांची संख्या अशी टेंटेटिव्हली सांगितली जाते. म्हणजे एकंदरीत काय 14,000 पदांची जाहिरात ही येणार आहे आणि यामध्ये जवळपास 8,446 जागा या गट क साठी असणार आहेत. गट क साठी किती? 8,446 आणि गट ड जो आहे यासाठी 5,605 जागा. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहिरात ही येत आहे आणि ह्या जाहिरातीची संधी ही आपल्याला सोडायची नाही आहे. यासाठी जी फी आहे जनरल ओपन कॅटेगरीसाठी 1,000 आहे, ओबीसीसाठी 900 असणार आहे, ओबीसी असेल, SC ST असेल यांच्यासाठी 900 रुपये ही फी असणार आहे. त्यामुळे ही संधी सोडायची नाही आहे. आपल्याला 14,000 प्लस जलसंपदा ज्या जागा असणार आहेत त्यामध्ये आपल्याला नक्की संधी भेटणार आहे आणि या संधीला आपण सोडायचं नाही आहे. या विभागाची भूमिका आणि महत्त्व काय आहे? मग आपण ह्या परीक्षेसाठी जातोय, सरळ सेवेतून यामध्ये प्रवेश करतोय, तर याची भरती प्रक्रिया काय असणार आहे? या जॉबवर जातोय तर ह्यामध्ये कशा प्रकारचा हा जॉब असणे महत्त्व काय? जलसंपदा विभाग हा महाराष्ट्र राज्यातील धरणे, कालवे, सिंचन योजना, जलसंधारण प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापन यासाठी जबाबदार मानला जातो. म्हणजे जलसंपादन विभागाअंतर्गत कामं कोणकोणती आहे? महाराष्ट्र राज्यातील धरणे, कालवे, सिंचन योजना, जलसंधारण प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापन या संदर्भातलं महत्त्वपूर्ण कामं हे जलसंपदा विभागाकडून पार पाडलं जातं. आणि याच सगळ्या डिपार्टमेंटमध्ये या जाहिराती गट क आणि ड सरळ सेवेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. हे महत्त्व लक्षात ठेवा. राज्यातील शेती असेल, औद्योगिक विकास असेल आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल या विभागावर अवलंबून असतात. या विभागाचं महत्त्व काय? पिण्याचं पाणी, शेतीतील पाणी, उद्योगासाठी लागणारं पाणी याची सगळी व्यवस्था जलसंपादन विभाग हा करत असतो. महत्त्वाचं आहे. त्यामुळे या विभागातील नोकरी म्हणजे काय? स्थिर, सुरक्षित आणि अधिष्ठित सरकारी योजना आहे. म्हणजे एकदा तुम्ही नियुक्त झालात म्हणजे तुम्ही स्थिरावलात. तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स कधी न संपणार आहे. त्यामुळे ह्या पदासाठी आपली नियुक्ती ही काय आहे? महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला गट क असेल, गट ड असेल याची व्यवस्थितरित्या तयारी ही आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्याला या जलसंपदा विभागा संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण मार्गदर्शन हे अभ्यास संदर्भात करत आहे. संभाव्य पदाचा तपशील या भरतीत पुढील पदांचा समावेश असण्याची शक्यता ही वर्तवली जाते. म्हणजे शक्यता कोणकोणती पदं असू शकणार आहेत? कनिष्ठ अभियंता असणारे सिव्हिलमध्ये, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये असणारे, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकलमध्ये असणारे, तांत्रिक सहाय्य असणारे, ड्राफ्ट्समन असणारे, ITI ट्रेड्स पद जी आहे या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची पद आहेत. ही सगळी पद तांत्रिक विषयांशी संबंधित असणार आहेत. तांत्रिक विषय सरळ सेवेमध्ये आपल्याला माहिती आहे कितीसाठी आहे? 40 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्काला = 80 मार्कासाठी हा तांत्रिकचा घटक हा असणार आहे. या व्यतिरिक्त इतर जे असेल, इतर
घटक जो असेल तो किती मार्काला असणार आहे, 60 मार्काला असणार आहे. ठीक आहे. प्रशासकीय पदे, प्रशासकीय पदांमध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टायपिस्ट, स्टेनोग्राफर, लेखा सहाय्यक, इतर पदे, कालवा निरीक्षक, पर्यवेक्षक आणि कार्यालयातील सहाय्यक यांची हे गट क च्या संदर्भातली ही महत्वाची पदं असणार आहेत. आणि यातले विषय कोणते असणार आहे, मराठी, इंग्रजी, गणित आणि जी के यांचा समावेश असणार आहे. ते असणार आहे 100 मार्काला. इथं ते असणार आहे 60 मार्काला. ओके. आणि गट ड कर्मचारी यांचा समावेश या जलसंपदा विभागाच्या भरतीमध्ये हा असणार आहे. 5000 प्लस जागा गट ड च्या आहेत आणि 8000 प्लस जागा कशाच्या आहेत, गट क च्या आहेत. महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. ही पदं असण्याची शक्यता ती वर्तवली जाते. यामध्ये शैक्षणिक पात्रता लक्षात ठेवा. आणि कनिष्ठ अभियंतासाठी जे तांत्रिक पद आहेत, या तांत्रिक पदांसाठी आपल्याला आपली पदवी ही पूर्ण असणं गरजेचं आहे. ते लक्षात ठेवा. आपल्याला आपली पदवी पूर्ण असणं संबंधित आहे. या व्यतिरिक्त बघा, संबंधित शाखेत डिप्लोमा म्हणजे कनिष्ठ अभियंता असाल, अभियंता असेल म्हणजे तुम्ही सिव्हिल मध्ये असाल, मेकॅनिकल असाल किंवा इलेक्ट्रिकल असाल, यामध्ये आपल्याला कमीत कमी डिप्लोमा असावा, बीईची डिग्री असावी, बीटेक असावं. लिपिक, टायपिस्ट, तुमचं लिपिक आणि टायपिस्ट म्हणजे टायपिंगचा कोर्स जो आहे तो तुमचा इंग्लिश मराठीमध्ये पूर्ण असावा. त्यानंतर 12वी मध्ये तुम्ही उत्तीर्ण असावा किंवा पदवीधर असावेत. मराठी, इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र ITI चं आपल्याकडे पद जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण गट ड पदे ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे गट ड म्हणजे जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हा इथाचा महत्वाचा काय अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे. यांची वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा संदर्भात सामान्यतः 18 ते 38 वर्ष यामध्ये मर्यादा दिलेली आहे. 18 ते 38 वर्षातील मुलांना यामध्ये परीक्षा देता येणार आहे. ओपनचा असेल तर 38 वर्ष अधिकतम वयोमर्यादा असणार आहे. SC ST मध्ये असेल 5 वर्ष यामध्ये सूट असणार आहे. OBC साठी 3 वर्षाची सूट असणार आहे. आणि अपंग आणि नियमानुसार याला 45 वर्षापर्यंत सूट ही या ठिकाणी दिली जाते. ठीक आहे. यामध्ये निवड प्रक्रिया बघा, निवड प्रक्रिया यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी असणार आहे. लागू असल्यास म्हणजे जर तुम्ही टायपिस्ट असाल, टायपिंगसाठी लिपिक पदात भरत असाल तर तुमचं कौशल्य चेक केलं जाणार. तुमची स्पीड आहे का टायपिंगची, इंग्लिश मराठी या दोन्ही भाषेतली तुमची स्पीड ही चेक केली जाणार आहे. कागदपत्राची पडताळणी होणार आहे. तुमचे जेवढे कागदपत्र असतील ते सगळे पडताळणी ही केली जाणार आहे. आणि अंतिम गुणवत्ता यादी त्यानंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. महत्त्वाचा सगळ्यात शेवटी अंतिम गुणवत्ता यादी ही येणार आहे. यामध्ये आपल्याला परीक्षा पॅटर्न मध्ये विषय कोणते आहेत, विषय लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 25 प्रश्न प्रत्येकी 2 म्हणजे काय 50 मार्क. गणित प्रत्येकी 2 म्हणजे 50 मार्क. तर्कशक्ती प्रत्येकी 2 म्हणजे 50 मार्क. तांत्रिक विषय असेल तर तांत्रिक विषयाला प्रत्येकी 2 50 मार्क. तांत्रिक विषयाला प्रत्येकी 2 नाही, इथे जीके असावा, जीके असावा प्रत्येकी 2 50 मार्क. आणि जर तांत्रिक विषय असेल तांत्रिक तर यांची संख्या ही 60 पर्यंत जाणार आहे. हे जे विषय आहेत यांचे प्रश्न किती असणार आहे 60 टोटल 120 गुण यामध्ये असणार आहे. आणि तांत्रिक यामध्ये समावेश झाला 40 प्रश्न प्रत्येकी 2 मार्क आणि 80 गुण. हे त्यांचं गणित इथं स्पष्ट असणार आहे. एकूण 100 प्रश्न 100 असणार आहे प्रत्येकी 2 म्हणजे 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. तांत्रिक असेल किंवा अतांत्रिक असेल असा हा 200 मार्काचा पेपर असणार आहे. याचा अंदाजे वेतनमान कनिष्ठ अभियंता 38,000 ते 1,22,000 पर्यंत त्याचं वेतन हे असू शकतं. त्यानंतर लिपिक पदासाठी 25,500 ते 81,000. 100 गट ड साठी 18,000, गट ड साठी 18,000 ते 56,900 एवढं या ठिकाणी काय असणार आहे वेतन या ठिकाणी उपलब्ध हे होणार आहे. ओके. यानंतर आवश्यक कागदपत्र लक्षात ठेवा. आता ह्या परीक्षेसाठी आपण फॉर्म भरतोय तर आपल्याकडे कागदपत्र कोणती असावी,
10वी-12वीचं मार्कशीट महत्त्वाचं आहे. डिप्लोमा किंवा आपली पदवी असेल तर पदवीचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे, पासपोर्ट फोटो जो आहे तो, आणि तुमची सही स्वाक्षरी ही महत्त्वाची असणार आहे. हे महत्त्वपूर्ण जलसंपदा विभागाची जी भरती प्रक्रिया चालू होणार आहे यासाठी आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्र आपल्याला इथं बघायचे आहेत. यामध्ये आपल्याला कोणकोणती पदं असू शकतात, यांचे परीक्षा पॅटर्न बघितला आहे आपण, आणि ह्यासाठी आपल्याला तयारी करत असताना आपलं पूर्ण लक्ष याकडे द्यायचं आहे. कारण की 8,000 पेक्षा अधिक जागा या गट क साठी आहेत आणि 5,000 पेक्षा अधिक जागा या गट ड साठी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला ही परीक्षा सोडायची नाही. आपल्या ह्या परीक्षेमध्ये यश हे संपादित करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काय, करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी या संदर्भामध्ये सरळ सेवेची बॅच, संपूर्ण बॅच ही आपल्यासाठी डेडिकेटेड आहे. त्यामुळे आपण सुद्धा सरळ सेवेच्या बॅचवरती जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या परीक्षेची तयारी चांगली जोमाने करायची आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू.